रामटेक नगर परिषद कर वसुली प्रकरण तापले. नगर परिषद मार्फत रामटेक शहरात सुरू असलेल्या मालमत्ता थकीत करावर दरमहा 2% जास्तीचा भुर्दंड लावण्यात येत आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने या विरोधात भूमिका घेऊन नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने तातडीने अभय योजना राबवावी अशी मागणी मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांना निवेदन देऊन केली. थकीत रक्कम एकरकमी भरण्याऐवजी ती हप्त्यामध्ये भरण्याची सुविधा द्यावी. प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून नागरिकांकडून कर वसुली करावी अशी भूमिका घेण्यात आली. नागरिकांना अभय योजनेचा फायदा व्हावा अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. निवेदन देताना गटनेते अभिषेक डहारे, माजी उपाध्यक्ष रमेश कारेमोरे, माणिक ताकोद, अंशुल देशमुख, शालिनी महाजन, शीतल गजभिये, उमेश महाजन, अतुल गजभिये उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल हटवार. जे अनेक मालमत्ता वसुली मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या वसुलीमध्ये अनेक लोक अशी आहेत की त्याच्यावर मोठ्या प्रमाणाने नगरपालिकेची थकबाकी आहे म्हणून 5 वर्षाची 6 वर्षाची थकबाकी आहे म्हणून मोठ्या प्रमाणात व्याज आकारलेलं आहे आणि अशा व्याजासहित वसुली नगरपालिकेच्या वतीनं चालू आहे. सक्तीची वसुली चालू आहे आणि महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय नगरविकास विभाग MUM 2025 प्रकरण क्रमांक 70/19/17 दिनांक 21/2025ला एक विशेष अभय योजना नगरविकास विभागाने काढली आहे. त्यामध्ये ज्यांच्यावर शासकीय आहे त्यांना 50% सूट देण्याची, करामधून शासकीयमधून 50% सूट देण्याची माननीय जिल्हाधिकारी यांना अधिकार दिले आहेत. त्यासाठी नगरपालिकेनं विशेष सभा बोलवावी असा आग्रह आम्ही मागच्या काही दिवसापासून धरला होता आणि त्यासाठी आज आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी आणि माननीय मुख्याधिकारी यांनासुद्धा आज आम्ही रितसर निवेदन दिले आहे. सोबतच ही थकबाकी आहे ती लोकांना 31 मार्चपर्यंत वेळ देण्यात यावी. लोकांना अपशब्द बोलू नये, लोकांना जप्तीची कारवाईची धमक्या देऊ लोकांच्या मानसिक त्रास लोकांना देऊ नये आणि लोकांना हप्ते काढून द्यावे यासाठी आम्ही आज माननीय उपविभागीय अधिकारी आणि माननीय मुख्याधिकारी यांची भेट घेतलेली आहे आणि आमची मागणी आहे की ही अभय योजना रामटेक नगरपालिकेनं राबवावी आणि यामध्ये थकबाकीमध्ये शासकीच्या 50% माफीची योजना राबवावी. ही कामठी नगरपालिकेला राबवली, नागपूर महानगरपालिका राबवत आहे, तर रामटेक नगरपालिका का बरं राबवत नाही अशी मागणी आम्ही काही दिवसांनी लावून धरली आहे. आमची पुन्हा मागणी आहे की येणाऱ्या लवकरात लवकर विशेष सभा आयोजित करावी आणि याच्यामध्ये थकबाकीचा हा ठराव आणावा. काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे नगरसेवक यांना मदत करू आणि कोणत्याही परिस्थितीत रामटेकच्या जनतेला थकबाकीत दिलासा देण्यात यावा यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करू. मात्र तशी बैठक यांनी तत्काळ लावावी अशी आम्ही मागणी.